नमस्कार, लाईफी तंत्रामध्ये सर्वांचे स्वागत आहे। आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला CSMTचं मच्छी मार्केट दाखवणार आहे आणि या मच्छी मार्केटमध्ये कोणत्या प्रकारची मच्छी आहे आणि त्याचा रेट काय आहे ते सुद्धा दाखवणार आहे। हे CSMTचं रेल्वे स्टेशन। इथून बाहेर पडल्यानंतर सरळ चालत जायचं आहे। सरळ चालत गेल्यानंतर आहे ना आपल्याला खूप मोठं मच्छी मार्केट लागतं आणि इथून आहेत ना बरीच लोक विकायला पण मच्छी घेऊन जातात। तर तुम्हाला बघा रस्त्यात दिसतच असतील की भरपूर लोक आहेत ना मच्छी घेऊन चाललेले आहेत। तर हे एवढं मोठं मच्छी मार्केट आहे। मच्छी मार्केटमध्ये आल्यानंतर बाहेर खूप वाटे लावलेले आहेत। आपण इथे बघा हे माकले आहेत, बांगडे, ढोमी असे वेगवेगळे वाटे लावलेले आहेत। त्यानंतर इथे बोंबीलचा पण वाटा लावलेला आहे। बघा वेगवेगळे वाटे लावलेले आहेत। वाराच्या दिवशी आल्यानंतर आहे ना इथे भरपूर मच्छी पाहायला मिळते। पापलेट आहेत, मांदेली, त्यानंतर बोंबीलचा पण खूप मोठा वाटा लावलेला आहे। मांदेली पण आहे। काही कशी मांदेली वाटा कसा आहे? 200चा वाटा लावलेला आहे। बोंबील 100चा वाटा आहे। बघा बाहेरच एवढी गर्दी आहे। इथे बारीक जवळा आहे, कोळंबी आहे। कोळंबीचा पण बघा इथे वाटा लावलेला आहे। तुम्हाला जास्त मच्छी पाहिजे असेल ना तर तुम्ही या मार्केटमध्ये येऊन घेऊन जाऊ शकता। बघा बांगडे आहेत असे हे ठेवून दिलेले आहेत। तुम्हाला जिथे चांगले बांगडे दिसतील तिथे तुम्ही घेऊ शकता। मार्केटमध्ये खूप गर्दी आहे। हे मार्केट 3:30 वाजता सुरू होतं। भरपूर लोक इथून विकायलाही मच्छी घेऊन जातात। इथे तुम्हाला होलसेलमध्ये आणि रिटेलमध्ये मच्छी मिळते। इथे मोदका आहे, कोळंबी आहे। इथे बघा हा पूर्ण वाटा 800चा आहे आणि इथे पण बघा वाटे लावलेले आहेत। 100-200 रुपयाचे हे वाटे आहेत। मोठी मच्छी पाहिजे असेल तर हे अजून मोठं मच्छी मार्केट आहे। आज जाऊया। तर इथे असे कॅरेट भरून मच्छी असते। तुम्हाला जिथे चांगली वाटेल तुम्ही मच्छी घेऊ शकता। बघा इथे सर्व पापलेट ठेवलेले आहेत। लहान मोठे सर्व प्रकारचे पापलेट आहेत। कसे आहेत बोंबील दादा? 130ला किलो। 130 रुपये किलो बोंबील आहेत आणि खूप मस्त असे लावून ठेवलेले आहेत। त्यानंतर इथे कटला मासा आहे ना, हा गौ। बघा असे मासे ठेवलेले असतात। तुम्हाला जिथे पाहिजे ते तुम्ही मच्छी घेऊ शकतात। बघा कॅरेट भरून इथे पापलेट आहेत, बोंबील आहेत, बारीक पापलेट आहेत। बोंबील पण एकदम बारीक आहेत। म्हणजे छोट्या साईजमध्ये जर मच्छी पाहिजे असेल तर ती पण मिळेल। कसे दादा? 2000। जर तुम्हाला विकायला जर मच्छी पाहिजे असेल तर बघा हा पूर्ण टप 2000 रुपयाला आहे। बारीक पापल्यांचा 3500 रुपयाला आहे। तर बघा अशी वेगवेगळी मच्छी इथे आहे। तर आपण पुढे जाऊया। शिवल्या आहेत। काही कसे आहे शिवल्या? कशा आहेत ते तर सांगा। 250ला पूर्ण टप आहे। मोदका आहे। दादा कसे आहेत मोदका कसे आहेत? कशी आहेत? तर बघा 120 रुपये किलो ही मोदका आहे। कोळंबी बघा खूप मोठी कोळंबी आहे। एकदम मोठी कोळंबी आहे। पापलेट आहे। पापलेटमध्ये पण तुम्हाला बरेच प्रकार पाहायला मिळतील लहान मोठ्या साईजमध्ये। आणि इथे पण बघा तुम्हाला इथे पण हे पापलेट ठेवलेले आहेत। कसे आहेत खेकडे दादा? 500 रुपये किलो। 500 रुपये किलो। आणि हे मादी अंडेवाले 600 रुपये किलो आहे। अच्छा, 200 रुपये किलो। हे मादी अंडेवाले आहेत। हे 600 रुपये किलो आहेत। आणि हे कसे आहेत? हे 200 रुपये। हे 200 रुपये किलो आहेत। भरलेले आहेत का पण? भरलेले आहेत? हे कमी भाव। तर बघा हे 200 रुपये किलो आहेत। म्हणजे तुम्हाला जर खेकडे खायचे असतील ना तर या मार्केटमध्ये खेकडे सुद्धा मिळतील। संपले का? तर बघा इथे बरेच खेकडे सुद्धा आहेत। हलवा आहे। हलवा पण इथे ठेवलेला आहे। आपण पुढे जाऊया। बघा भरपूर मच्छी पाहायला मिळणार आहे। तर तुमच्या घरी काही फंक्शन असेल आणि तुम्हाला जर मच्छी पाहिजे असेल तर तुम्ही इथे येऊन घेऊ शकता। बघा खूप मोठी मासे इथे ठेवलेले आहेत आणि घेण्यासाठी पण खूप गर्दी आहे।
दाणे कसे? 150 रुपये किलो आहे. तर बघा इथे कॅरेटमध्ये इथे सर्व प्रकारची मच्छी ठेवलेली आहे. खूप मोठं मच्छी मार्केट असल्यामुळे तुम्हाला गल्ली गल्लीतून फिरावं लागेल. इथे छोटे पापलेट आहेत. कसे आहेत दादा पापलेट? पापलेट कसे आहेत? पापलेट कसे आहेत? 200 रुपये किलो आहे. पापलेट आहे 200 रुपये किलो. आणि कोळंबी 500 रुपये किलो कोळंबी आहे. आणि कोळंबी पण बघा खूप मोठीच्या मोठी आहे. तर आपण आता पुढे जाऊया. तर इथे पण भरपूर पापलेट ठेवलेले आहे कॅरेटमध्ये. इथे बघा ते ओतूनच ठेवलेले आहेत. तिथून आपण घेऊ शकतो. कसे दादा पापलेट? पापलेट कसे आहेत? कसे आहेत? 250 रुपये किलो. 250 रुपये किलो. पापलेट आहेत 250 रुपये किलो आहे. आणि बघा सर्व मोठी मच्छी येते ती अशी मांडून ठेवलेली आहे. तर आता आपण असं पुढे जाऊया. कशी आहे कोळंबी? 450 रुपये किलो. 450 रुपये किलो. आणि पापलेट? पापलेट यूट्यूबचा व्हिडिओ बनवला का? पापलेट आहे 600 रुपये किलो आहेत. आणि बघा इथे बांगडे वगैरे पण ठेवलेले आहेत. म्हणजे वेगवेगळी मच्छी तुम्हाला इथे पाहायला मिळेल. इथे बांगडे पण बघा एकदम फ्रेश दिसत आहेत. त्यानंतर इथे पापलेट आहेत. मोठे मोठे मच्छी पण बघा अशा ह्याच्यामध्ये ठेवलेले आहेत. कॅरेटमध्ये ठेवलेले आहेत. तर आपण आता असं पुढे जाऊया. बघा हा एकदम मोठा मासा आहे. इथे करली आहे. आणि करली आहे 150 रुपये किलो. 150 रुपयामध्ये 2 करली येतील. त्यानंतर इथे रावस आहे, घोळ मासा. तर इथे असे ना किलोवरती मासे मिळतात. तुम्हाला जे काही घ्यायचं आहे ते किलोवरती मिळणार आहे. त्यानंतर इथे वेगवेगळ्या टाईपचे पापलेट आहे बघा. 2-3 प्रकारमध्ये पापलेट आहेत. कसे दादा पापलेट? कसे? 800 रुपये किलो पापलेट आहेत. सगळीकडे आपल्याला जास्त करून आहे ना पापलेट पाहायला मिळतात. आणि मोठी मोठी मच्छीसुद्धा आहे. तर तिथे बघा काय सुरमई वाटतं. सुरमई आहे ना ती? सुरमई आहे ना? तर इथेही सुरमई आहे बघा. मोठीच्या मोठी सुरमई आहे. तर ह्या सुरमई आहेत ना त्या हॉटेलमध्ये वगैरे किंवा काही फंक्शन वगैरे असेल ना तर इथून हे घेऊन जातात. म्हणजे हॉटेलमध्ये स्पेशली तर जातातच जातात. आणि जर आपलं काही फंक्शन वगैरे असेल आणि तुम्हाला जर मच्छी ठेवायची असेल ना तर त्यासाठी तुम्ही इथून या सुरमई वगैरे घेऊन जाऊ शकता. तर इथे बघा हे सर्व अशी मोठीच्या मोठी मच्छी ठेवलेली आहे. त्यानंतर पापलेट कसे दादा? 1500 रुपये किलो पापलेट आहेत. खाडीचे मासेसुद्धा इथे आहेत बघा. भरपूर आहेत इथे. आपण बघूया काय रेट आहे ते. इथे खाडीचे मासे आहेत 80 रुपये किलो खाडीचे मासे. आणि इथे हे सर्व असे ठेवलेले आहेत. जर खाडीचे मासे जर वेगळे घ्यायचे असतील तर इथे तुम्हाला इथे पाहायला मिळतील. त्यानंतर इथे हा रो मासा आहे. इथून एक दादा शोधून रो मासा घेत आहे. तर इथे झिंगा आहे बघा. केवढा मोठा आहे. पूर्ण ट्रे भरलेला आहे. आणि बघा हे घेऊन चालले. आता इथे हे साईडला ओढत आहेत. आपण बघूया. बापरे एकदम मोठी मोठी कोळंबी खायची असेल ना तर नक्की या मार्केटमध्ये या. बघा या दादाने पूर्ण ट्रे खाली केलेलं आहे. 500 रुपये किलो. 500 रुपये किलो आहेत. तर आता इथे मच्छी घेण्यासाठी इथे आलेले आहेत. इथे कॅरेट भरून इथे बोंबील आहे. तुम्हाला पूर्ण कॅरेट पाहिजे असेल तर ते रेट सांगतात त्याप्रमाणे आपण बार्गेनिंग करून ते घ्यायचे. तर इथे बघा बरेच लोक आहेत मच्छी घेण्यासाठी आलेली आहे. तर इथे पण तुम्हाला मोठी मोठी मच्छी पाहायला मिळते. कशी आहे मच्छी? कशी आहे बोंबी? कोळंबी कशी आहे? 550 रुपये किलो कोळंबी आहे. आणि मोठी मोठी मच्छी आहे ना इथे अशी ठेवून दिलेली असते. तुम्हाला जर मोठी मच्छी घ्यायची असेल ना तर इथे यायची आणि इथे घ्यायची आहे. तर इथे मी तुम्हाला तर फक्त मच्छी दाखवते. प्रत्येक मच्छीची नावं नाही सांगत आहे. इथे हे रावस ठेवलेले आहेत. लहान मोठेचे सर्व प्रकारचे रावस ठेवलेले आहेत. आणि प्रत्येकाची प्राईस पण आहे ना वेगवेगळी आहे. आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला CSMTचं मच्छी मार्केट दाखवलेलं आहे. आणि त्या मच्छी मार्केटमध्ये कोणत्या प्रकारची मच्छी मिळते ते सुद्धा दाखवलेलं आहे. तर आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे मला कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा. व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा आणि चॅनलमध्ये नवीन असेल तर सबस्क्राईब करा. लवकरच भेटू आपण पुढच्या व्हिडिओमध्ये. धन्यवाद. बाय बाय.